अभंग कबीर महाराजांचा आहे, पण माझा विषय असा आहे, मला थोडंसं वेगळं बोलायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बघितलं, आज बरेचसे कथाकार बघितले, बरेचसे कीर्तनकार बघितले, अनुभवले असतील. या कार्यक्रमाला आतापर्यंत कित्येक वर्ष झाली असतील. अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगतो, या वर्षामध्ये कबीर महाराजांच्या अभंगावर बोलणारा पहिला कीर्तनकार मी असं मला वाटतंय. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, त्याच्यापेक्षाही मी म्हणेन दुर्दैव या मराठवाड्याचं. सगळे संत मराठवाड्यात जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, मीराबाई, भगवान भगत राव एवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण दुर्दैव या मराठवाड्याचं, या मराठवाड्याला आतापर्यंत एकही संत ओळखता आले नाही. त्याच्यापेक्षाही दुर्दैव आज आम्हाला वाटतं महाराज, आज एकही कीर्तनकार कबीर महाराजांच्या अभंगावर बोलत नाही. एवढे कथा व्हायल्यात, एवढे कीर्तन व्हायलेत, एवढे प्रवचन व्हायलेत, बघावं आणि बघत राहावं, एवढ्या कथा कीर्तन आणि प्रवचन आहेत. तरीही आज एखादा कीर्तनकार का कबीर महाराजांच्या अभंगावर बोलत नाही? का आज एखादा कीर्तनकार कबीर महाराजांचा अभंग घेत नाही? का आज एखादा कीर्तनकार निवृत्तीदादाचा अभंग घेत नाही? का आज एखादा कीर्तनकार सोपन काकाचा अभंग घेत नाही? का आज एखादा कीर्तनकार संत जनाबाईचा अभंग घेत नाही? सगळ्याच्या सगळ्या कथाकार फिरायलेत, कीर्तनकार फिरायलेत आणि फक्त तुकोबारायचा अभंग गेलेत. लय झालं तर ज्ञानदेव महाराजाचा गेलेत, लय झालं तर माऊलीचा गेलेत. मान्य आहे, या जगाला ज्ञानोबा तुकोबाशिवाय पर्याय नाहीये. पण का या संतांचं वारकरी संप्रदायासाठी देणं कमी आहे? मग का या संतांचे विचार आज महाराष्ट्रापर्यंत पोहोचले जात नाहीत? जितकं सहन केलंय ज्ञानोबारायनं, जितकं सगळं सहन केलंय तुकोबारायनं, जितकं सगळं सहन केलंय नाथबाबांना ना, महाराज त्याच्यापेक्षाही जास्त सहन केलंय कबीर महाराजांना. पण त्या कबीर महाराजांच्या विचारापासून महाराष्ट्रात का मुकलाय असा माझा प्रश्न आहे. जो आज कबीर महाराजांचा अभंग घेतलाय, ते कबीर महाराज इथून 1200 लांब असणारी काशी, त्या काशीमध्ये राहत होते. कबीर महाराजांची किती देणं या वारकरी संप्रदायासाठी ऐका. कबीर महाराज मुसलमान जातीचे होते. मुस्लिम हे कबीर महाराज होते. त्या पुन्हा पठाण नाही, मुसलमानामध्ये सगळ्यात खालची जात आणि त्या मुबीन जातीचे कबीर महाराज. पण त्याच कबीर महाराजांचे विचार आज या महाराष्ट्रापर्यंत का दिले जात नाही? एवढा वारकरी संप्रदायासाठी त्यांचं देणं महाराज सांगावं आणि सांगत राहावं. एवढी मोठी देणं कबीर महाराजांची आपल्या संप्रदायासाठी. तरीही कबीर महाराजांच्या विचार, तरीही आज एखादा कीर्तनकार कबीर महाराजांचा अभंग घेत नाही. कबीर महाराजांच्या विचारापासून आपण आज का मुकलो असा माझा प्रश्न आहे. जो अभंग कबीर महाराजांचा घेतलाय ना, ते इथून 1200 लांब असणाऱ्या त्या काशीमध्ये राहत होते. पण महाराज, कबीर महाराजांची देण आपल्यासाठी खूप मोठी. ज्या वेळेस विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कबीर महाराजांची खूप या महाराष्ट्रासाठी देणे. तुमच्या आमच्यासाठी कबीर महाराजांचे नाही, कबीर महाराजांचे विचार आज महाराष्ट्राला दिले जात नाहीत महाराज. याचं कारण कबीर महाराजांच्या विचारापासून आपण मुकलो. केवढा अधिकार होता कबीर महाराजांचा. कबीर महाराज इथून 1200 लांब असणाऱ्या त्या काशीमध्ये राहायचे आणि त्या काशीहून पंढरपूरची यात्रा पायी करायची. केवढा अधिकार होता तुकोबारायचा कबीर महाराजांचा. ज्या काळामध्ये पंढरपूरच्या वळवंटामध्ये कीर्तन व्हायची, कीर्तन नामदेवरायचं असायचं. नामदेव महाराज कीर्तन करायचे. जनाबाई नामदेवाला सांगावं, ज्ञानदेवाला सांगावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनाबाईच्या अधिकारवाणीनं आणि नामदेव महाराजाच्या बोलण्यानं काय झालं? कीर्तनी रंग भरला, प्रेमाची छंदे विठ्ठल नाचू लागला. इतका कीर्तनामध्ये रंग भरला, इतका रंग भरला. आता इथं जशी रिकामी जागा आहे ना, तशा रिकाम्या जागेमध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्मा आला आणि महाराज नाचायला लागला. इतका नाचला की नाचता देवाचा पितांबर गळून पडला. नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नाचता देवाचा पितांबर गळाला. आणि कबीर महाराजांना देवाच्या मनगटाला धरलं आणि सांगितलं, देवा सावध व्हा. आणि देवाला सावध केलं. महाराज उगच कोणाचं मनगट धरत नाही. मनगट दम धरण्यासारखा, मनगट धरण्यासाठी सुद्धा मनगटात दम लागतो. महाराज, देवाचं मनगट धरण्याचा अधिकार माझ्या कबीर महाराजांचा होता. देवाचं मनगट धरलं आणि सांगितलं, देवा सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर महाराजांना देवाला सावध करावं, एवढा मोठा त्या कबीर महाराजांचा अधिकार असताना सुद्धा त्या कबीर महाराजांच्या विचारापासून महाराष्ट्र का मुकलाय असा माझा प्रश्न आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कबीर महाराज हे काशीला राहत होते. पण त्या काळामध्ये विज्ञान युगाची कसलीही साधनं नसल्यामुळं कबीर महाराजांच्या वारीला मात्र कधी मधी उशीर व्हायचा. पण ज्या वेळेस कबीर महाराजांचा उशीर व्हायचा ना,
त्यावेळेस देवानं कबीर महाराजांच्या भेटीसाठी तळमळावं महाराज. जसं एखाद्या आईचा मुलगा जर आळंदी पुण्याला शिकायला टाकला ना महाराज, तर ती आई साऱ्या सकाळपासून त्या मुलाचं चिंतन करते. सकाळी 4 वाजता म्हणते माझा बाळ उठला असेल, 6 वाजता म्हणते आता पाठाला गेला असेल, 8 वाजता म्हणते आता नाश्ता केला असेल, 10 वाजता म्हणते शाळेत गेला असेल, 6 वाजता म्हणते आता हरिपाठ घेत असेल, 8 वाजता म्हणते जेवण केलं असेल, आता 10 वाजले की म्हणते माझा झोपला असेल. सारखं आई त्या चिंतन त्या मुलाचं करते. त्यावेळेस जवळ असणाऱ्या मुलानं विचारलं, अगं मी पण तुझाच लेकरू आहे, अगं मी पण तुझाच मुलगा आहे, पण तो आतापर्यंत मला कधी विचारलं नाही जेवला का, आतापर्यंत तुम्हाला कधीच विचारलं नाही. अरे का त्याच्यातून माझ्यात भेद करते का? त्यावेळेस त्या आईनं दिलेलं गोड उत्तर मला इथं अपेक्षित आहे. त्यावेळेस ती आई सांगते, अरे इथून 300-350 किलोमीटर असणारी ती आळंदी आहे आणि त्या आळंदीमध्ये माझं लेकरू शिकायला टाकलं. ऐक ना, अरे रात्रीचे 8 वाजले आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर जर माझ्या लेकराला ताप आली ना, सगळे मुलं जेवलेले असतील रे, पण रात्री 11 वाजता उघडून जर माझ्या लेकरानं डबा बघितला ना, तर माझ्या लेकराला खाण्यासाठी काही नसेल रे, म्हणून माझा जीव माझ्या लेकरासाठी तळमळतो. तू जा ना, तू जा, माझ्या लेकराला एकदा भेटून ये रे. जसं त्या आईनं 300-350 किलोमीटर शिकायला टाकलेल्या लेकराला साठी तळमळावं, तसं कबीर महाराजाच्या भेटीसाठी महाराज देवानं तळमळावं. नामदेव महाराजाला विनंती करावी, नामदेवा इथून 1000-1200 लांब असणारी ती काशी आहे आणि त्या काशीमध्ये माझा कबीर आहे. तिथं सगळे महादेवाचे भक्त आहेत. तिथं माझा कबीर एकटाच माझा विष्णूचा सेवक आहे. पुन्हा मुसलमान आहे महाराज. कोणी मारत असेल, कोणी तोडत असेल, कोणी जोडत असेल, तिथलचे राजा मुसलमान आहे, प्रजा मुसलमान आहे. आणि मग त्यावेळेस कबीर महाराज एकटे संत तिथं वारकरी होते आणि वारकऱ्याला काय त्रास होतो हे कबीर महाराजाकडून आपण शिकलं पाहिजे महाराज. त्यावेळेस देवानं विनंती करावी, नामदेवाला देवानं विनंती करावी माऊलीला, का हो माऊली जाता का माझ्या कबीराच्या भेटीला? इथून 1000-1200 लांब असणारी ती काशी आहे आणि त्या काशीमध्ये माझा कबीर आहे. जा एकदा जा. महाराज माऊली निघाले आणि नामदेव महाराजही निघाले. मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत काशीच्या जवळ आले. पण दुर्दैव महाराज, ज्या वेळेस आपल्या कबीर महाराजांना कळावं ना, त्या महाराष्ट्रातून माझ्या भेटीसाठी संत आले. त्यावेळेस कबीर महाराजांना कित्येक तरी लांब लोटांगण घालीत यावं आणि माझ्या संतांना घरी घेऊन जावं. कबीर महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली. कबीर महाराज घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर महाराज सकाळचे 8 वाजले, संध्याकाळचे 8 वाजले. सत्संग काही सरत नव्हता, चर्चा काही संपत नव्हती. महाराज त्यांची आमची चर्चा का तुमच्या आमच्यासारखी असेल का? त्यांची चर्चा काय असेल? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, आईशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मग काय चर्चा असेल? माझा उद्धार कशानं होईल? महाराज ती संतांची चर्चा असेल. तुमच्या आमच्या चर्चेला भान नाही. महाराज सकाळचे 8 वाजले, रात्रीचे 8 वाजले. कबीर महाराजांच्या पत्नीला मात्र आता चिंता लागली होती. या महाराष्ट्रातून माझ्या पतीच्या भेटीसाठी इतक्या लांबून संत आलेत. पण त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी काय करणार आहे? काय करायची त्यांच्या जेवणाची व्यवस्था? रात्रीचे 8 वाजले आणि कबीर महाराजांच्या पत्नीने आवाज दिला, सांगितलं, धनी. कबीर महाराजांनी विचारलं, का ग? महाराष्ट्रातून संत आलेत आपल्या घरी. मग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावं लागेल. त्यांना जेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. मग काय करायचं मालक? अगं काहीतरी कर ना. महाराज काहीतरी करायचं साहेब. कबीर महाराजाची पत्नी सांगते, धनी तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तुम्ही मी 4 दिवस झालं नुसत्या पाण्यावर जगतोय महाराज. त्या संतांना आपण काय करायचं? त्यावेळेस कबीर महाराज सांगतात, ते मला काय माहिती नाही, पण घर चालवायची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. घर चालवायचं. हे संत आलेत ना, यांना जेव घालायचं काम तुझं आहे. तू मात्र माझ्या संतांना उपाशी जाऊ देऊ नको. रात्रीचे 8 वाजले होते. महाराज कोणाच्या घरी जावं, कुणाला मागावं? कारण प्रत्येकाच्या दारापुढे कबीर महाराजाची पत्नी जात होती. रिमझिम पाऊस पडत होता, विजांचा कडकडाट होता, पाऊस पडत होता. प्रत्येकाच्या दारापुढे जावं. दारापुढे गेल्याच्या नंतर कडी वाजवायची कशी? कारण हा पहिला प्रश्न होता महाराज. ज्यांच्याकडून पहिलं आणलेलं होतं ना, त्यांना उसनं वापस दिलं नव्हतं. म्हणून महाराज कबीर महाराजाच्या पत्नीला कुणाची कडी वाजवायची मात्र हिंमत होत नव्हती. कुणाची कडी वाजवावा हिंमत होत नव्हती महाराज. विजांचा कडकडाट होता. कबीर महाराजांच्या पत्नी एका वाण्याच्या दुकानदारापाशी गेल्या. एका वाण्याच्या दुकानापाशी पर्यंत गेल्या. विजांचा कडकडाट होऊ लागला. तो वाणी उठलेला दिसला महाराज, पण तो वाणी लघुशंकेसाठी उठलेला होता.
कबीर महाराजांची पत्नीची दृष्टी त्याच्यावर पडली आणि दृष्टी त्याच्यावर पडल्याच्या बरोबर कबीर महाराजाची पत्नी आडोशाला थांबल्याच्या नंतर त्याची लघुशंका झाली आणि त्याची दृष्टी याच्यावर पडली. महाराज त्याच्या मनामध्ये काम वासना उत्पन्न झाली. तितक्यात कबीर महाराजाच्या पत्नी त्याच्याजवळ घेतल्या. हो अहो सांगितलं महाराष्ट्रातून संत आलेत आमच्या घरी. अहो त्यांना जेवण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं, त्यांना काहीतरी स्वयंपाक करण्यासाठी काहीतरी धान्य पाहिजे होतं. त्यावेळेस तो व्यक्ती सांगतोय हा अहो तुमचंच तर दुकान आहे, घेऊन जा. अहो काय लागतं तर घेऊन जा. हो तुम्हाला मी धान्य देतो, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. हो पण मला जे पाहिजे ना ते मात्र तुम्हाला द्यावं लागेल. असं म्हणल्याच्या बरोबर कबीर महाराजाच्या पत्नीनं सांगितलं काय 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 म्हणले मला काही कळालं नाही. अहो काय डबल सांगितलं. अहो तेव्हा व्यक्ती सांगतो अहो एवढं तुमचं वय झालं, अहो माझं साधं बोललेलं तुम्हाला कळत नाही. कबीर महाराजाच्या पत्नीनं सांगितलं नाही कळालं. पुन्हा त्या व्यक्तीनं सांगितलं हो मी जे पाहिजे ते तुला देतो, पण तुला जे पाहिजे ना ते मी देतो, पण मला जे पाहिजे ते तुला द्यावं लागेल. महाराज तळपायाच्या आग मस्तकाला गेली. आगाचा स्तप्त मुंग्या निघत होत्या. डोळे झाकल्याने विचार केला. अरे सांगितलं हो अरे या महाराष्ट्रातून माझ्या घरी संत आलेत ना, यदा कदाचित संत उपाशी गेलेलं पाप जास्त आहे आणि देह विकलेलं पाप कमी आहे. महाराज स्वतःचा देह कबीर महाराजाच्या पत्नीनं विकला आणि सांगितलं हो माप धान्य. त्या व्यक्तीनं धान्य मापलं आणि धान्य मापल्याच्या नंतर धान्य हातात घेतलं. त्यावेळेस कबीर महाराजाची पत्नी सांगते अरे हो या महाराष्ट्रातून संत आलेत ना, त्या संतांना मी अपवित्र शरीरानं स्वयंपाक करू शकत नाही, माझ्या संतांना अपवित्र शरीरानं मी जेवू घालत नाही. तू असं कर, मी आधी जाते स्वयंपाक करते आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर मी रात्री तुझ्याकडे. हो त्यानं सांगितलं हो घेऊन जा. घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर महाराज घरी आल्याच्या नंतर पंचपक्वानाचा स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर महाराज सगळ्या संतांना जेव घातलं, ज्ञानोबारायला जेव घातलं, नामदेव महाराजांना जेव घातलं आणि जेव घातल्याच्या नंतर कबीर महाराज आपल्या रूममध्ये आले आणि विचारलं कुणाकडून आणलं धान्य, कुणाकडून आणलं. त्यावेळेस महाराज कबीर महाराजाच्या पत्नी रडायला लागल्या आणि सांगितलं अहो धनी जोपर्यंत लहान होते तोपर्यंत बापाच्या धाकामध्ये होते, जोपर्यंत लहान होते ना तोपर्यंत बापाच्या धाकामध्ये होते. बापानं तुमच्याशी लग्न लावून दिलं, या देहाचे मालक तुम्ही झालात, पण तुमच्या माघारी माझा देह मी विकला. हो धनी माफ करा. त्यावेळेस कबीर महाराज सांगतात कशासाठी. त्यावेळेस सांगितली झालेली परिस्थिती कबीर महाराजांना कळाली. कबीर महाराज सांगतात अरे खरं तर मी पुण्यवान आहे की मला अशी बायको भेटली. मला तुझ्या तर पाया पडायचं होतं, पण पत्नी असल्या नात्यानं मला तुला पाया पडता येत नाही. केवढा अभागी आहे मी. यदा कदाचित तू जर माझी आई बनून आली असतीस ना तर मी तुझ्या पाया पडलो असतो. पण चल तू माझ्यासाठी अरे माझ्या संतांसाठी स्वतःचा देह विकलाय ना, त्याच्यामध्ये मी सुद्धा सामील होतो. रिमझिम पाऊस पडत होता, झिमझिम पाऊस पडत होता, विजांचा कडकडाट होता. महाराज कबीर महाराजांच्या पत्नी आता त्या व्यक्तीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. कबीर महाराजांना खांद्यावर उचलून घेतलं. हो एक घोंगडं केलं. घोंगडं कबीर महाराजांच्या पत्नीच्या डोक्यावर दिलं आणि ते घोंगडं घेऊन हो आणि कबीर महाराजांनी आपली पत्नी खांद्यावर घेतली आणि त्या व्यक्तीच्या दारापाशी गेले. हो रात्रीचा टाइम होता, रिमझिम पाऊस पडत होता. त्या व्यक्तीची कडी वाजवली आणि कडी वाजवल्याच्या नंतर कबीर महाराज आडोशाला थांबले आणि त्यांची पत्नी आतमध्ये गेल्या. त्यांच्या पत्नी आतमध्ये गेल्या. अहो आतमध्ये गेल्याच्या नंतर तो व्यक्ती जागा झाला. त्याने मग भरून पाणी आणलं. कशासाठी? कारण बाहेर पाऊस चालू आहे, त्यांचे पाय भरले असतील ना. मग महाराज पाय धुण्यासाठी पाणी आणलं तर पाय बघितले तर पाय महाराज कोरडे होते. अहो पण डोकं ओलं झालं असेल, बाहेर पाऊस चालू आहे ना, 100% डोकं ओलं झालं असावं म्हणून त्याने टावेल आणला. महाराज टावेल आणला आणि ज्या वेळेस बघितलं ना महाराज त्यावेळेस केसही ओले नव्हते. अहो केसाला धक्का सुद्धा लागलेला नव्हता पाण्याचा. पण महाराज छत्री आणली का, आणलंय काय हे बघण्यासाठी ज्या वेळेस तो व्यक्ती बाहेर आला, विजांचा कडकडाट झाला आणि कबीर महाराजांची दृष्टी त्या व्यक्तीवर पडली. धावत पडत घरामध्ये गेला आणि विचारलं ते दारात कोण आहे. त्यावेळेस ती कबीर महाराजांची पत्नी सांगते या देहाचे मालक कबीर महाराज दारात उभे. त्यांना कोणी सांगितलं. अहो मी सांगितलंय. असं म्हणल्याच्या बरोबर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं अरे ही कोणतरी महान पतिव्रत आहे आणि मी काहीतरी खूप मोठं पाप करत होतो. त्यावेळेस त्या व्यक्तीनं माफी मागितली आणि सांगितलं आई अहो बाळानं जर मांडीवर विष्ठा केली नाही तर मांडी कापत नाही आई.
गुन्हा माफ कराई आणि पदरात घे. माझा दृष्टांत संपला. मला हेच सांगायचंय, अहो नुसते कबीर महाराजाची दृष्टी त्याच्यावर पडल्याबरोबर कामाच्या वेगानं धावणारी वासना त्यागाच्या वेगानं धावू लागली. मग एवढं तेजस्वी आणि ओजस्वी जर कबीर महाराज असतील तर त्या कबीर महाराजाच्या विचारापासून महाराष्ट्र का मुकलाय? आणि तेच कबीर महाराज आपल्याला उपदेश करतात अभंगाच्या प्रथम चरणात. विठ्ठला विठाला विठाला